We will hear and speak it, read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 3. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. आज मी पुण्याला चालले आहे. तिथे माझे काका, काकी, माझी चुलत बहीण हे सर्वजण राहतात. माझ्या चुलत बहिणीची 2 मुलं आशा आणि दिनू मला भेटायला येतीलच स्टँडवर. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आजच्या पाठात अहो सुनीता मावशी, थांबा जरा. का, काय झालं? आणि तुम्ही कोण? मी ओळखलं नाही तुम्हाला. मी एक शिक्षिका आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत 5वीला शिकवते. तुमचे रेडिओवरचे 2 पाठ मी मुलांबरोबर ऐकले. त्या कार्यक्रमाबद्दलच मला तक्रार करायची आहे. तक्रार? पण मुलांना तर कार्यक्रम आवडला असं कळलं मला. मुलांना आवडत असेल? नाही, म्हणजे मलाही आवडला, पण तुमची शिकवण्याची पद्धत काही मला पटली नाही. असं काय बरं चुकीचं शिकवते मी? हे बघा सुनीताताई, अहो आम्ही शिक्षक मुलांना नेहमी सांगतो की पूर्ण वाक्यात उत्तर द्या, आणि तुम्ही तर इथं त्यांना अर्धवट उत्तर द्यायला शिकवताय. कधी कधी तर एका शब्दात उत्तर द्यायला सांगता. हे काही पटत नाही मला. असं होय. बरं, मला सांगा, तुमचं नाव काय? माधुरी काळे. तुम्ही कोणत्या गावात शिकवता? जांभूळ गावात. पाहिलं माधुरीताई, मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर दिलं का? खरंच की. असं आहे माधुरीताई, आपण रोजच्या बोलण्यात प्रत्येक वेळी पूर्ण वाक्यातच बोलतो असं काही नाही. हो, खरंय. या रेडिओ पाठांमध्ये सर्वप्रथम मी मुलांचा इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला प्रश्न ऐकणं, समजून घेणं आणि योग्य उत्तर देणं यावर भर देणार आहे. एकदा का मुलांमध्ये इंग्रजीत उत्तरं देण्याचा आत्मविश्वास आला की मग हळूहळू पूर्ण वाक्यात उत्तरं कशी द्यायची हे शिकवता येईल. मग ठीक आहे. आता काळजी मिटली ना तुमची माधुरीताई? हो. बरं सुनीताताई, अजून एक गोष्ट. हा कार्यक्रम सुरू होताना सुरुवातीचं एक गाणं आहे ना, ते मुलांना खूप आवडतं. चाल छान आहे, पण शब्द काही मुलांना कळत नाहीत. बरं, तर मग आजच्या पाठात मुलांना ते गाणं शिकवूया. अगदी माझ्या मनातलं बोललात. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्हाला हे गाणं शिकायला आवडेल ना? याचे शब्द एकदा नीट ऐका. I learn English, I learn English. I learn English, I learn English. So do you, so do you. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write it too, read and write it too. Read and write it too, read and write it too. चला तर मग, आधी मी एक एक ओळ म्हणते, माझ्यानंतर तुम्ही म्हणा. करूया सुरू. आय लर्न इंग्लिश. सो डू यू. वी विल हिअर अँड स्पीक इट. Read and write it too. नीट म्हणालात ना? आणि या गाण्याचा अर्थ कळला का तुम्हाला? आय लर्न इंग्लिश, सो डू यू या ओळीचा अर्थ आहे, मी इंग्रजी शिकते आणि तुम्हीही शिकता. वी विल हिअर अँड स्पीक इट या ओळीचा अर्थ आहे, आपण इंग्रजी ऐकू आणि बोलू. रीड अँड राईट इट टू या ओळीचा अर्थ आहे, इंग्रजी वाचू
आणि लिहूसुद्धा. कळलं? चला तर मग आता रेडिओबरोबर तुम्हीही गाणं म्हणा. I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. व्हेरी गुड. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. व्हॉट इज युअर नेम? रमेश. हाऊ ओल्ड आर यू? I am 10. Where do you live? Vadgaon. What is your mother's name? My mother's name is Kusum Pawar. What is your father's name? My father's name is Manohar Pawar. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात मी तुम्हाला एकमेकांना प्रश्न विचारायला सांगणार आहे. घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील. मग मी सांगीन तो प्रश्न एकाने विचारायचा, दुसऱ्याने उत्तर द्यायचं. 2 मुलं तयार आहेत ना? आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत त्याचं नाव विचारायचंय आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. सुरू करा. व्हॉट इज युअर नेम? असा प्रश्न विचारला का? आणि उत्तर बरोबर दिलं ना? आता टीचर दुसरी 2 मुलं निवडतील. 2 मुलं उभी आहेत का? तुमच्या दोघांपैकी आधी एकाने दुसऱ्याला त्याच्या आईचं नाव इंग्रजीत विचारायचं. दुसऱ्याने उत्तर दिल्यावर मग त्याच्या किंवा तिच्या वडिलांचं नाव विचारायचं. आलं लक्षात? एकाने आधी आईचं नाव, मग वडिलांचं नाव इंग्रजीत विचारायचं आणि दुसऱ्याने त्याप्रमाणे उत्तरं द्यायची. सुरू करा. Good. What is your mother's name? What is your father's name? असे प्रश्न विचारलेत. उत्तर बरोबर दिली का? My mother's name is. My father's name is. हे शब्द बरोबर वापरले का? हे टीचर सांगतीलच. आपण दुसऱ्या काही प्रश्न उत्तरांचा सराव करूया. समजा तुम्हाला एखाद्याला त्याचं वय विचारायचंय. कसं विचारायचं आठवतंय? आत्ताच ऐकलं तुम्ही. आता एका मुलाने दुसऱ्याला त्याचं वय विचारायचं. हं, इंग्रजीत प्रश्न विचारायचा आहे. घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील.
चला, एकाने दुसऱ्याला वय विचारायचे, दुसऱ्याने आपलं वय सांगायचंय. हाऊ ओल्ड आर यू असं विचारायचं. आय ॲम 10. आय ॲम 11. जे काही वय असेल ते उत्तर द्यायचं. सुरू करा. प्रश्न बरोबर विचारला. हाऊ ओल्ड आर यू आणि उत्तर आय ॲम 10 किंवा आय ॲम 11 असंच दिलंत ना. गुड. आता तुम्हाला एखाद्याला विचारायचंय की तू कुठे राहतोस. कसं बरं विचारणार? वेअर डू यू लिव्ह? घंटा वाजले की टीचर 2 मुलांना उभं करतील. 2 मुलं उभी आहेत. एकाने इंग्रजीत विचारायचंय की तू कुठे राहतोस किंवा कुठे राहतेस. दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. सुरू करा. वेअर डू यू लिव्ह असा प्रश्न विचारला का? आणि तू कुठे राहतेस ते सांगितलंस ना. गुड. घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील. मग मी सांगीन तो प्रश्न एकाने विचारायचा, दुसऱ्याने उत्तर द्यायचं. 2 मुलं तयार आहेत ना. आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत त्याचं नाव विचारायचंय आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. सुरू करा. व्हॉट इज युअर नेम असा प्रश्न विचारला का? आणि उत्तर बरोबर दिलं ना. आता टीचर दुसरी 2 मुलं निवडतील. चला, एकाने दुसऱ्याला वय विचारायचंय, दुसऱ्याने आपलं वय सांगायचंय. हाऊ ओल्ड आर यू असं विचारायचं. आय ॲम 10. आय ॲम 11. जे काही वय असेल ते उत्तर द्यायचं. सुरू करा. प्रश्न बरोबर विचारला. हाऊ ओल्ड आर यू आणि उत्तर आय ॲम 10 किंवा आय ॲम 11 असंच दिलंत ना. गुड. असाच सराव पाठानंतरही चालू ठेवा हं. जोडीजोडीने एकमेकाला इंग्रजीत प्रश्न विचारायचे आणि उत्तरं द्यायची. पाठानंतर पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांनाही आत्तापर्यंत शिकलेल्या इंग्रजी प्रश्नोत्तराचा सराव करायला देतील. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. आणि टीचर, रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय